नमस्कार, आपल्या सर्वांचं मनसे सोशलच्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। 9 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा 20वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी साजरा झाला। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावर जात शिवछत्रपतींचं दर्शन घेतलं आणि मनसेच्या सदस्य नोंदणीची सुरुवात केली। स्वतः राज ठाकरे यांनी यावेळी आपली प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण केली आणि प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाने आणि महाराष्ट्राचं नवनिर्माण करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने प्राथमिक सदस्य नोंदणी करावी असं आवाहन केलं। त्यानंतर महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्राथमिक सदस्यता नोंदणी जोशात सुरू झाली। अनेकांनी आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्राथमिक सदस्य स्वीकारलं। याशिवाय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी बूथ लावत सदस्य नोंदणी करून घेण्यास सुरुवात केली। शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द पुणे, मेहुल सिनेमा चौक जैन मुलुंड पश्चिम, जळगाव, दिंडोशी, लोअर परेल स्टेशन वरळी विधानसभा, गोखले महाविद्यालय बोरिवली, सुखसागर नगर पुणे, रुपारेल महाविद्यालय युनिट, टीव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर, विकास महाविद्यालय कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व, स्वामी समर्थ मठ जगन्नाथ भातनकर मार्ग एल्फिस्टन, सानपाडा, तुर्भे, वाशी, नवी मुंबई, गोरेगाव, उत्तर मध्य मुंबई, कामोठे, अभिनव विद्यामंदिर शंकरनारायण महाविद्यालय भाईंदर पूर्व, मीरा रोड पूर्व रेल्वे स्टेशन, भावना ट्रस्ट महाविद्यालय देवनार कॉलनी, स्वामी समर्थ मठ, महाराष्ट्र नगर व सिद्धिविनायक बेकरी समोर मानखुर स्टेशन पूर्व, पिंपरी चिंचवड, शिवडी विधानसभा, भांडूप प्रभाग क्रमांक 111, माहीम, सानपाडा, नवी मुंबई यासह राज्यातील अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिकांनी बूथ लावून सदस्य नोंदणी करून घेतली। या सदस्य नोंदणी अभियानाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विशेष म्हणजे राजकारणाशी दुरान्वय संबंध नसणाऱ्या सामान्य घरातील तरुणांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्राथमिक नोंदणी करत सक्रिय कामात सक्रिय राहण्यासाठी सकारात्मकता दर्शवली। विशेष बाब म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता भरत जाधव, भरत दाभोळकर, पुष्कर श्रोत्री यांच्यासारख्या कलावंतांनी मनसेची प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण करून घेतली आणि राज ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याची ठाम भूमिका घेतली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही सदस्य नोंदणी म्हणजे केवळ राजकीय पक्षाने, कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांसाठी उभारलेली भरती नाहीये, तर महाराष्ट्रासाठी काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या मातीचे ऋण फेडण्याची सुवर्ण संधी आहे। मुळात या सदस्य नोंदणीनंतर तुम्ही कोणत्याही पक्षाचे सैनिक नाही, तर या महाराष्ट्राचे पाईक होणार आहात। आजवर या महाराष्ट्रानं आपल्याला जे काही दिलं त्याची परतफेड करण्याची ही वेळ आहे। त्यामुळे तुम्ही आत्ताच सदस्य नोंदणीमध्ये सहभागी व्हा। त्यासाठी तुमच्या जवळ असलेल्या मनसेच्या बूथला भेट द्या। याशिवाय ऑनलाईन नोंदणीसाठी mnsnondni.com या वेबसाईटला भेट द्या किंवा स्क्रीनवर दिलेल्या स्कॅनरवर स्कॅन करून आपला अर्ज भरा। लक्षात ठेवा, तुमचं एक पाऊल हे महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार आहे। महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, मराठीच्या अस्मितेसाठी एक होऊया, महाराष्ट्राचे पाईक होऊया। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। तसेच मनसे संबंधित असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।